किंवा ज्याने तुमच्याबद्दल वाईट विचार केला असेल ना, संध्याकाळी सरतेशेवटी फक्त एकच वाक्य वापरा, त्याचं भलं होऊ दे. आणि आजपर्यंत जर कोणाबद्दल तुमच्या मनामध्ये ओरखडे आलेले असतील ना, तर ते मिटवा. ते मिटवा. ईश्वराला सांगा की माझ्या मनात आतापर्यंतच्या लोकांबद्दलचे जे काही विचार होते, निगेटिव्ह विचार होते, ह्या सगळ्यांना पुसून टाक. मी त्यांना माफ केलंय आता. फॉरगिव्ह अँड फॉरगेट या दोनच गोष्टी अशा आहेत की ज्या आध्यात्मिक प्रवासामध्येच होऊ शकतात, बाकी होऊ शकत नाही. हो मी केलंय, मी संपलं. दॅट इज इगो. अहंकार नक्की असावा. एक लक्षात ठेवा, ज्याच्याकडे अहंकार नाही तो काहीच उभं करू शकत नाही. पण तो अहंकार स्वतःला उभं करण्यासाठी वापरावा, लोकाला बर्बाद करण्यासाठी नाही. हे ज्याला कळतं त्याचा आध्यात्मिक प्रवास हा परफेक्ट असतो. जो स्वीकारायला तयार असतो